प्राथमिक काळजीबद्दल. आता आपण याच्यामध्ये टॉपिकवर बोलणार आहोत. तो टॉपिक आहे इंडस्ट्रियलायझेशन किंवा औद्योगिक परिस्थिती पोस्ट करोना. सर्वप्रथम एक दिवस समाजासाठी फाउंडेशन, आमचे मित्र अजयजी मुंडे व सर्व मित्रमंडळी त्यांच्याबरोबर जी काम करत आहेत यांचं मी इथून अभिनंदन करतो. या सर्व लोकांनी या लॉकडाऊनच्या काळात जेव्हा आपण एकमेकांना भेटू शकत नाहीत अशा ह्या काळामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातली एक्सपर्ट, विद्वान माणसं या प्लॅटफॉर्मवर आणून एक प्रबोधनाचं, एक लोकांना एक एज्युकेशन देण्याचं, मार्गदर्शन करण्याचं काम ही सर्व लोक करत आहेत. याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन. या टॉपिकवर इंडस्ट्रियल सिनारिओ पोस्ट करोना या टॉपिकचं विभाजीकरण मी 5 वेगवेगळ्या मुद्द्यामध्ये इथे करणार आहे. सर्वप्रथम आपल्या सर्वांना माझ्याबद्दल कळालं पाहिजे, त्यामुळे एक माझं छोटंसं इंट्रोडक्शन यापासून मी सुरुवात करेल. दुसरा भाग जो आहे, आपण या सिनारिओबद्दल किंवा या परिस्थितीबद्दल पोस्ट करोना जाणण्याच्या आधी इंडस्ट्रियल सिनारिओ प्री करोना काय होता, हा या कन्व्हर्सेशनचा दुसरा भाग असणार आहे. आणि तिसरा भाग जो आहे तो पोस्ट करोना काय परिस्थिती उद्भवणार आहे. आणि चौथा भाग जो आहे चॅलेंजेस टू रिओपन द इंडस्ट्री. आणि शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा, सर्व मित्रमंडळी आणि आपली या प्लॅटफॉर्मवर जी लोक इथे ऐकत आहेत त्या लोकांसाठी टेक अवे किंवा आपण यामधनं काय बोध घेता येईल, काय आपल्याला याच्यामधनं फायदा होईल किंवा आपण कशा प्रकारचं पुढचं काही काळासाठी कशी तयारी करायला पाहिजे याबद्दल मी बोलणार आहे. सर्वप्रथम नमस्कार, माझं नाव भरत गीते. नंदागाव या एक छोट्याशा खेड्यामध्ये, जो त्यावेळीचा अंबाजोगाई तालुका होता आणि आत्ताचा परळी तालुका, परळीपासनं एक 8-9 किलोमीटरवर असलेलं नंदागाव हे छोटंसं गाव, इथे माझा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण परळीमध्येच झालं. त्यानंतर सेकंडरी एज्युकेशन लातूर शहरामध्ये दयानंद कॉलेजमध्ये मी केलं आणि नंतर पुण्यामध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणजेच आपलं गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज पुणे, इथे मेटलर्जी या विषयावर माझं बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग म्हणजे ग्रॅज्युएशन मी केलं. त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी मी जर्मनीमध्ये गेलो. जर्मनीला एक प्रख्यात आणि सुप्रसिद्ध असं विद्यापीठ, तिथे मला पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे मास्टर ऑफ सायन्स MS इन मेटलर्जी ह्या सिमिलर सब्जेक्टवर माझं पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याचा एक चान्स मिळाला. यानंतर जर्मनीमध्येच 8 वर्ष मी जॉब केला. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जॉब केला. त्यापैकी महत्त्वाच्या 2च आहेत. BMW मध्ये मी होतो. तिथे BMWची म्युनिकच्या जवळ एक फाउंड्री आहे जिथे ॲल्युमिनियम कास्टिंग बनवतात. या कंपनीमध्ये मी 2 वर्ष होतो आणि त्यानंतर जवळपास 5 वर्ष मी महाले पिस्टन या कंपनीमध्ये स्टुटगार्टला होतो. यानंतर नक्कीच प्रत्येक जणाची इच्छा असते आणि शक्यतो या प्लॅटफॉर्मवर जी काही आपली श्रोते मंडळी आहेत या सर्वांना माहीत आहे की आपल्याला प्रत्येकाला एक जीवनामध्ये एक ध्येय असतं की आपण आपलं स्वतःच काहीतरी सुरुवात करावी. याच उद्देशाने मी धडपड जर्मनीमध्ये सुरू केली की भारतामध्ये वापस जाऊन एक उद्योग आपल्याला सुरू करायचा आहे. तर आपण इथला काहीतरी एक टेक्नॉलॉजी आणि इथले जो काही नो हाऊ आहे, ही लोक आपल्यापेक्षा 10 ते 20 वर्ष पुढे टेक्नॉलॉजीमध्ये आहेत. तर अशी टेक्नॉलॉजी आपण भारतामध्ये घेऊन जाऊ या मार्गावर माझी धडपड सुरू झाली. आणि त्यानंतर एक जॉईंट व्हेंचर बरोबर 2013-14 मध्ये पुण्यामध्ये एक छोटीशी कंपनी
एक जर्मन पार्टनर बरोबर सुरू केली. 2014 ते 16 हा 2 वर्षाचा जो काळ आहे, 2 ते 3 वर्षाचा काळ, हा फार खडतर काळ माझ्यासाठी होता. चढ उतार होता. टेक्नॉलॉजीमध्ये भरपूर चांगलं काम केलं, पण फायनान्शियली काही अडचणी होत्या. कस्टमर येणारी जर्मनीवरनं खूप चांगल्या पोस्टवरची मॅनेजिंग डायरेक्टर या लेवलच्या पोस्टच्या लोकांनी प्रशंसा केली की आपलं प्रोडक्ट हे एक्सलंट आहे. सो बेसिकली प्रोडक्ट आणि नो हाऊ आणि टेक्नॉलॉजी याच्यामध्ये आपण चांगलं काम करत होतो, पण फायनान्शियली एक चांगला स्ट्रॉंग पार्टनर पाहिजे. यासाठी 2016मध्ये जगप्रसिद्ध टोनी आलुटेक या कंपनीबरोबर जॉईंट व्हेंचर पार्टनरशिप केली. या कंपनीबरोबर जो जेव्ही केला त्या तो 2016च्या मेक इन इंडिया प्रोग्राममध्ये एक MOUच्या रूपाने आपण जवळपास 85 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये करू अशी एक हमी देऊन आपण हा MOU स्वाक्षरित केला होता. त्यानंतर 2016 ते आज 2020 या मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये आम्ही प्रोडक्शनमध्ये पण गेलो. चाकणमध्ये, पुण्याचा चाकण हा पंचतारीख औद्योगिक वसाहतीचा भाग आहे. इथे 2.5 लाख स्क्वेअर फीटचं बांधकाम, हे 7 एकर एरियामध्ये, आणि जवळपास 300 करोडची इन्व्हेस्टमेंट, आणि आजच्या घटकेला 250 लोक आपल्याकडे इथे काम करतात. आमचं प्रोडक्शन जे आहे हे ॲल्युमिनियम कास्टिंग, स्टार्टिंग फ्रॉम डेव्हलपमेंट, डिझाईन, टूलिंग आणि नवीन प्रोडक्ट डेव्हलपमेंट, ज्याला आपण न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट म्हणतो, या सर्व घडामोडी एका रूफच्या अंडर आम्ही इथे करतो. फक्त कास्टिंगच बनवत नाही, तर कास्टिंग नंतर मशीनिंग, पेंटिंग, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेस, त्यानंतर क्वालिटी टेस्टिंगमध्ये लीक टेस्टिंग, ही आम्ही अंडर वन रूफ करतो. हा जो चाकण परिसरामधला तौराल इंडिया नावाने जो हा उद्योग आहे, या फॅक्टरीला मागच्या 2 वर्षामध्ये जेव्हा ही फॅक्टरी फेज 2 मध्ये बनत होती, तेव्हाच आम्ही फेज 1 मध्ये रेंटेड प्रेमायसेसमध्ये प्रोडक्शनमध्ये पण होतो. तर यावेळी जी काही बाहेर देशातनं कस्टमर, अमेरिका असेल, जर्मनी असेल, जापान असेल, या वेगवेगळ्या देशामधनं जी काही ग्राहक मंडळी इथे आमच्याकडे आलेली आहे, त्यांनी सर्वांनी या कंपनीला एक युरोपियन स्टँडर्ड आणि इंटरनॅशनल दर्जाची कंपनी या प्रकारे प्रोत्साहन दिलेलं आहे. सो हे झालं तौराल इंडियाबद्दल आणि माझ्याबद्दल एक छोटंसं इंट्रोडक्शन. यानंतर आपला जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो इंडस्ट्रियल सिनारिओ प्री करोना. आता करोना येण्याच्या आधी परिस्थिती, आर्थिक परिस्थिती कशी होती, आर्थिक घडामोडी कशा होत होत्या, आपण कुठे होतो, हे पण जाणून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पुढचा भाग जो आहे पोस्ट करोनाकडे वळूया. तसं पाहायला गेलं तर प्री करोना म्हणजे मागच्या वर्षीच्या पूर्ण आर्थिक वर्षामध्ये आपण पाहिलंच असेल की आर्थिक परिस्थिती फार खूप चांगली नव्हती. म्हणजे ऑटोमोटिव्ह सेक्टर जे आहे ते सुरुवातीपासून स्ट्रगल करत होतं. ज्या ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये ग्रोथ रेट हा 8 ते 9% आहे, तिथे तो 2-3% आला होता. लोकांचं गाडी खरेदी करण्याचं, मग ते कमर्शियल असेल, पॅसेंजर असेल, याच्याकडचं प्रमाण कमी झालं होतं. GDP ग्रोथ रेट हा जो आपला 7-8% यायला पाहिजे होता, तो जवळपास 4% आला होता. काही क्वार्टरमध्ये, म्हणजे क्वार्टर 1 2020 मध्ये तो 3.8 वगैरे तो असा बऱ्याचशा ठिकाणी नृत्य करत होता, मागे पुढे करत होता. याच परिस्थितीमध्ये आपले देशाचे पंतप्रधान, आपल्या देशातली काही प्रख्यात जी प्रसिद्ध उद्योजक आहेत, ह्या सर्व लोकांनी एकत्रित येऊन आपली आर्थिक व्यवस्था आणि इकॉनॉमी ही कशी बूस्ट होईल, याचा आणखी वाढ कसा होईल, याबद्दल बऱ्याचशा मीटिंग घेतल्या. यामध्ये आपण सर्वजण ज्ञात आहातच की रतन टाटा, बिर्ला असतील, अंबानी असतील, अडाणी असतील, या सर्व लोकांच्या माननीय पंतप्रधानांबरोबर बऱ्याचशा मीटिंग झाल्या. त्याला प्री बजेट सेशन
2020-21 असं म्हणलं जातं. यामध्ये नीती आयोग या संस्थेने एक 30 एक्सपर्ट आर्थिक तज्ज्ञ, उद्योजक, तरुण उद्योजक ह्या अशा काही लोकांना, माननीय पंतप्रधानांबरोबर 30 लोकांना बोलवलं होतं. यामध्ये माझ्यासारख्या एका छोट्या उद्योजकाला आणि तरुण उद्योजकाला त्यामध्ये संधी मिळाली. मी माझ्यातर्फे या 30 लोकांच्या मीटिंगमध्ये जे काही मुद्दे मांडता आली ती मांडली होती. आपल्याला व्हॉइस येतोय का? आवाज येतोय व्यवस्थित? आवाज येत आहे का? आर यू एबल टू हिअर? सो मी पुढे कंटिन्यू करतो. आय होप की आपल्या सर्वांना आवाज येत आहे. पुढे या मीटिंगमध्ये एक 3 महत्त्वाची मुद्दे मी मांडली होती जी आपल्याला सांगू इच्छितो. एक म्हणजे MSME सेक्टर, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, याच्यामध्ये याला बूस्ट करण्यासाठी आणि याला आपण चांगलं पुढे आणण्यासाठी, कारण कुठल्याही देशाचा आर्थिक कणा हा MSME, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, लघु आणि मध्यम उद्योगावर असतो. जर्मनीसारख्या प्रख्यात आणि प्रसिद्ध म्हणजे प्रबळ देशामध्ये आपण जर पाहिलं तर MSMEचं कॉन्ट्रीब्युशन इकॉनॉमीमध्ये 90% असतं. ही गोष्ट वेगळी आहे की तिथलं लघु आणि मध्यम उद्योग हा वेगळ्या प्रकारचा वर्गीकरित केलेला आहे. आपल्याकडे हा उद्योग लघु आणि मध्यम याचं वर्गीकरण जे आहे हे इनिशियल इन्व्हेस्टमेंटवर केलेलं आहे. म्हणजे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जी तुम्ही करता, सुरुवातीला उद्योग टाकण्यासाठी जो काही पैसा लावता, त्या बेसिसवर आपल्याला MSME हे सेक्टर वेगळं केलेलं आहे. पण विदेशामध्ये, जर्मनीसारख्या देशामध्ये हे टर्नओव्हर बेसिसवर आहे आणि याचा टर्नओव्हर पण फार मोठा आहे. MSME सेक्टरचा टर्नओव्हर हा 350 कोटीच्या खालच्या कंपन्यांना MSME म्हणलं जातं. आपल्याकडे MSME म्हणजे फार छोटंसं इन्व्हेस्टमेंट असलेली 35 कोटी 50 कोटीची इन्व्हेस्टमेंट असलेली लोक असतात आणि याबद्दल सुद्धा याच्यामध्ये सुधारित कायदा आणणं गरजेचं आहे. हा माझा दुसरा मुद्दा होता की आपण टर्नओव्हर बेसिसवर MSMEचं वर्गीकरण करायला पाहिजे. तिसरा माझा मुद्दा जो होता स्किल डेव्हलपमेंट आणि डिसेंट्रलायझेशन. तुमचं जे विकेंद्रीकरण आहे उद्योगाचं हे खेड्यापाड्यापर्यंत गेलं पाहिजे. आणि खेड्यापाड्यापर्यंत कसं गेलं पाहिजे? जर स्किल आणि लोकांचं जे हातातली कला आहे, जी आपण ज्याला ITIs आणि बऱ्याचशा डिप्लोमा कॉलेजेसमध्ये जे आपल्याला स्किल डेव्हलपमेंट मिळते, ती स्किल सेंटर जे आहेत ही खेड्यापाड्यापर्यंत पोहोचली पाहिजेत, म्हणजे ऑटोमॅटिकली उद्योग पोहोचेल. हा एक माझा तिसरा मुद्दा होता. आता याच्यामध्ये आपण कोरोना या टॉपिकवर बघतोच आहेत की आज कोरोना आल्यानंतर सर्वजण शहरापासून खेड्याकडे पळत आहेत. पण हे जे काम आहे हे आधीच झालं पाहिजे होतं. आपण जर खेड्यांवर पहिल्यापासून केंद्रीकरण केलं असतं तर आपल्याला आजच्या परिस्थितीमध्ये शहरातली जी काही लोंढे बाहेर पडतायत आणि बाहेर निघतायत हे असा प्रकार दिसला नसता. जी काही डेव्हलपमेंट असते ती विकसित देशांमध्ये पूर्णपणे त्याचं जे समानीकरण जे आहे ते पूर्णपणे व्यवस्थितरित्या सगळीपर्यंत डेव्हलपमेंट पोहोचलेली असते. आपल्याकडे डेव्हलपमेंट किंवा इंडस्ट्रियलायझेशन ह्या सिटीमध्येच झालेलं आहे. तर या टॉपिकवर एक मी बोललो होतो. यानंतरचा जो मुद्दा होता तो 5 ट्रिलियन ह्या मीटिंगचा, नीती आयोगच्या या मीटिंगचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्री बजेट सेशन फॉर 5 ट्रिलियन इकॉनॉमी. 5 ट्रिलियन इकॉनॉमी ही आपण कालच्या त्या भाषणामध्ये ऐकलंच असेल की 200 लाख कोटी हा आपला सध्याचा GDP आहे. आपण जवळपास 2.8 ते 3 ट्रिलियन US$ एवढा आपला आजचा GDP आहे. हा आपला सगळा कारभार आहे. या कारभारामध्ये 200 कोटीच्या कारभारामध्ये माननीय पंतप्रधानांचं म्हणणं होतं की 350 ते 400 लाख कोटी हा
आपलं GDP असायला पाहिजे. आता हे तसं बघायला गेलं तर ध्येय फार मोठं आहे. आपण अशा वळणावरनं आलो होतो की जिथे आपल्याला 200 लाख कोटीच्या ऐवजी 350 लाख कोटी करायचे होते, आणि अचानक हा कोरोना हा फार मोठा एक संकटाचा भाग आणि एक महामारी जगासमोर येऊन ठेपली. आमच्या त्या जानेवारी 2020च्या मीटिंगमध्ये सुद्धा कुणाला वाटलं नव्हतं, भारतामध्ये जानेवारीमध्ये कुणालाही वाटलं नव्हतं. त्या मीटिंगमध्ये लांबपर्यंत विषय नव्हते. त्या मीटिंगमध्ये चुकून हुकून जर विषय निघाला असेल तर JNUचा वगैरे होता. JNUचा त्यावेळी टॉपिक होता. त्यानंतर तुमचं हे सगळं जे काही रेकॉर्ड आणि हे NRC आणि याच्याबद्दल सुरू होतं. लोकांना कधी वाटलं नव्हतं की असा हा प्रसंग आपल्यापर्यंत येईल, आणि हा प्रसंग अचानक हा मार्चमध्ये भारतापुढे समोर आला. मला आणखी आठवतं, पुण्यामध्ये साधारणतः 16 पेशंट हे दुसऱ्या आठवड्यामध्ये मार्चच्या आले होते. ही लोक कुठेतरी दुबई, त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री होती, बाहेरून आलेली लोक होती. आणि या घटकेला मार्चच्या दुसऱ्या आठवड्यानंतर तिसऱ्या आठवड्यामध्ये सगळ्यांना लक्षात आलं की ही एक महामारी आपल्यासमोर येणार आहे. आणि त्यानंतरच्या ज्या घडामोडी झाल्या त्या आपल्या सर्वांनाच माहिती आहेत. 22 तारखेला जनता कर्फ्यू आला. 22 तारखेला जनता कर्फ्यू आल्यानंतर 21 पर्यंत तर आम्ही कंपनी चालवत होतो. 250 लोक आमच्याकडे काम करत होती. या भागामध्ये आता हे आपण पोस्ट करोनाकडे या भागाकडे चाललेलो आहेत. यामध्ये मी माझा पर्सनल अनुभव थोडा सांगेल आपल्याला, त्यामुळे आपण त्यामधनं कसा त्याचा बोध घेता येईल हा प्रयत्न करूया, आणि त्यानंतर मी जनरलाइज करेन. 22 ते 25 मार्च असं आम्ही ठरवलं की आपण जसं सर्वजण लढतायत, आपलं सरकार लढतंय, महाराष्ट्र सरकार लढतंय, किंवा इंडियन गव्हर्नमेंट जे आहे, भारत सरकार याच्यामध्ये सर्वांना अपील करतंय की आपण सर्वांनी मिळून या महामारीच्या विरोधात लढायला पाहिजे. त्यामुळे आपणही आपला खारीचा वाटा म्हणून 22 ते 25 मार्च ही कंपनी बंद ठेवायची, आणि आपण या महामारीच्या विरोधात आपण सर्वांनी घरी बसून या रोगाला आपल्या देशातनं नाहीसं होऊ द्यायचं, यासाठी आम्ही बंद ठेवलं. त्यानंतर आपल्याला माहीतच आहे की लॉकडाऊन आला. 22च्या नंतर डायरेक्टली त्यांनी 23 हा मोकळा दिवस होता आणि 24पासून लॉकडाऊन सुरू केलं. लॉकडाऊनचा भाग 1 जो होता तो 31 मार्चपर्यंतचा होता. ह्या 31 मार्च हे आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस. आता सर्व कंपन्यांना आपलं जे काही टॅक्स रिटर्न, ऑडिट, ह्या सगळ्या गोष्टी 12 भानगडी करायच्या असतात. त्यावेळी नेमकं आपल्याला घरी बसायची वेळ आली. तर ते सुदैवाने त्यांनी जून एंडिंगला आर्थिक वर्ष करून टाकलं. या दुसऱ्या भागामध्ये आपण जेव्हा ती 31च्या पुढे आणखी 15 का 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन 2 आला, आता मात्र इंडस्ट्रीला लक्षात आलं की आपल्याला हा लांबपर्यंतचा मार्ग कापायचा आहे आणि आपण सर्वांनी यासाठी तयार राहायला पाहिजे. 14 एप्रिलपर्यंत सुद्धा आपण बऱ्यापैकी शांत राहिलो. लोक ही जे आहेत 23 मार्चलाच निघून गेली. बरीचशी आसपासच्या, महाराष्ट्राच्या आसपासची लोक आहेत. 22चा जो जनता कर्फ्यू झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे आता परत लॉकडाऊन येणार आहे. आसपासच्या भागातली लोक निघून गेली. आता राहिली ती म्हणजे नॉर्थ इंडियन, जी आपल्याकडे काही वर्कर कॅटेगरीमध्ये, सुपरवायझर कॅटेगरीमध्ये सुद्धा, टेक्निशियनमध्ये नॉर्थ इंडियाची लोक आहेत. ही काही लोक राहिली. आणि दुसऱ्या लॉकडाऊनचं एक्सटेन्शन झाल्यानंतर हळूहळू आम्ही धडपड सुरू केली की आपल्याला उद्योग परत सुरू करता येईल का. त्यामुळे लॉकडाऊन 3 जेव्हा आला, जो 3 मेपर्यंत होता, यामध्ये आम्ही प्रयत्न सुरू केले. आमचे काही कस्टमर होते, जसं की मी तो भाग सांगायचा राहिला की आपण जो पूर्ण ह्या ॲल्युमिनियम कास्टिंग बनवतो, ह्या रेल्वे, एनर्जी सेगमेंट, त्यानंतर डिफेन्स, मरीन इंजिनिअरिंग, रोबोटिक्स, ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये देतो. तर एनर्जी सेगमेंट हा एसेन्शियल गुडमध्ये येत असल्यामुळे सिमेन्स, ABB, जनरल इलेक्ट्रिक यांची काही एसेन्शियल गुड सप्लायर, त्याला प्रोसेस कंटिन्युएशन जे म्हणतो आपण, प्रोसेस कंटिन्युएशन त्यांना परवानगी मिळाली चालवण्याची. पण आपण जर चालवलं नाही तर त्यांना तो जो काही
प्रॉडक्ट लागणार आहे ती मिळणार नाहीत. त्यामुळे प्रोसेस कंटिन्युएशनमध्ये एसेन्शियल गुडमध्ये लेटर मिळाली. आम्ही ही सर्व लेटर अपलोड केली, MIDCच्या पोर्टलवर आम्ही परवानगी मागितली. पण 15 एप्रिल ते 30 एप्रिल या काळामध्ये फार मोठा संभ्रम होता लोकांमध्ये. म्हणजे जी अधिकारी मंडळी आहेत यांना सुद्धा बऱ्यापैकी माहीत नव्हतं. MIDC म्हणत होती MIDCच्या पोर्टलवर तुम्ही ॲप्लिकेशन करा. तर एकीकडे MIDC पुढे ढकलून देत होती ती डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, तहसीलदार या लेवलवर किंवा तुमचे कमिशनर आहेत ज्या त्या भागाचे, आयुक्त आहेत. याच्यानंतर जबाबदारी आली ती म्हणजे पोलिसांवर. मग पोलिसांकडनं त्या काही काळामध्ये लॉकडाऊन 3 मध्ये मी त्यांना प्रार्थना केली की कमीत कमी आमच्या ज्या काही महागाच्या मशीन आहेत, इथे 100-150 कोटीच्या आपण ज्या मशीन इन्स्टॉल केलेल्या आहेत, या मशीनचं मेंटेनन्स तरी करावं लागेल. सुदैवाने आपल्या भागातलेच बीडचे API आहेत इथे क्षीरसागर म्हणून, त्यांनी मला सांगितलं की मेंटेनन्सचे आम्ही काही पास देऊ आणि आपले काही 3 ते 4 लोक कंपनीमध्ये येऊन मेंटेनन्सचं काम करू शकतात. अशा प्रकारे मेंटेनन्सच्या काही ॲक्टिव्हिटी करत असताना एसेन्शियल गुडच्या सप्लायर म्हणून लॉकडाऊन 3 मध्येच सुरू व्हायला पाहिजे, पण ह्या सर्व जे काही कन्फ्युजन क्रिएट झालं होतं त्यामुळे कोणीच सुरू करू शकलं नाही. आणि पुणे हा हाय अलर्ट एरिया आणि रेड झोन आणि कंटेनमेंट एरिया असल्यामुळे इथे माननीय उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सुद्धा पर्सनली मला रिक्वेस्ट केली होती की आपण थोडं थांबावं. 3 मे नंतर सर्वांनाच आम्ही परवानगी देऊ, त्यामध्ये आपण आपली इंडस्ट्री सुरू करू शकाल. आता 3 मे नंतर इंडस्ट्री सुरू करायची यासाठी लोकांची गरज लागते. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये काही लोकांना जीवनावश्यक, कारण ही जी नॉर्थची मंडळी आहेत, वर्कर कॅटेगरीची लोक आहेत, त्यांना बिचाऱ्यांना अन्नधान्य पण मिळत नव्हतं. त्यामुळे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही एक 80 ते 100 लोकांना अन्नधान्याच्या किट द्यायचं ठरवलं. आणि त्याच वेळी एक आपल्यालाही माहिती असेल, एप्रिलच्या शेवटच्या भागामध्ये किंवा मेच्या 1-2 तारखेला महाराष्ट्र शासनाने किंवा केंद्राने सुद्धा जी काही बाहेरची मंडळी आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांना जाण्याची परवानगी द्यायला सुरुवात केली. आणि जी आपली स्टुडंट किंवा जी काही अडकून पडलेली आप्त मंडळी असतील, घरगुती कामासाठी, कुणी देवदेवासाठी गेलेलं असेल, कुणी शिक्षणासाठी गेलं असेल, ही महाराष्ट्राची बाहेर गेलेली मंडळी ह्यांना सुद्धा वापस आणण्याचा हा कार्यक्रम त्यांनी सुरू केला. याच्यामध्ये इंडस्ट्री पुढे सगळ्यात मोठी चॅलेंज आली ती म्हणजे आपला जो काही वर्कफोर्स आहे, जो बाहेरून आलेला आहे, परप्रांतातून आलेला आहे, तो वापस जाणार आहे. त्यामुळे मी स्वतः एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ही काही अन्नधान्याची किट देत असताना या लोकांसमोर रिक्वेस्ट केली, प्रार्थना केली की आपण जाऊ नये. आपले पगार आणि सगळं एप्रिल महिन्याचं पण मिळेल आणि मे मध्ये आपण 3च्या पुढे उद्योग सुरूच करणार आहेत. आणि जर झाला नाही तर 17च्या पुढे तर राहणारच आहे. 17च्या पुढे आपण सुरू करणारच आहेत. त्यामुळे आपण थोडासा वेळ आम्हाला द्यावा आणि इथेच राहावं, घरी राहावं, सुरक्षित राहावं. पण या गोष्टीला किती लोक दाद देतात याचं आपल्यालाही माहीत आहे की लोकांचे स्वतःचे घरचे तिकडून बोलवत असतात, आजूबाजूला अफवा पसरलेल्या असतात. लोक काहीतरी सांगत असतात, अरे नाही बाबा, महाराष्ट्रात खूप जास्त केसेस आहेत, महाराष्ट्रामध्ये अशाच केसेस होणार आहेत आणि हा जरी लॉकडाऊन उठला आणि आता जरी इंडस्ट्री सुरू करायला परमिशन दिली तरी परत लॉकडाऊन येणार आहे. या सर्वामुळे लोकांमध्ये फार मोठं एक कन्फ्युजन पसरलेलं असल्यामुळे बरीचशी लोक निघून गेली. 3च्या नंतर आम्ही जवळपास 5 तारखेला पहिला दिवस ठेवला, किंवा कारण 4 तारखेला लोक यायलाच तयार नाहीत. बरीचशी लोक रेड कंटेनमेंट एरियामध्ये असतील किंवा रेड झोनमध्ये असतील, यांना बाहेर जाण्याची परवानगी मिळत नव्हती. परवानगी कशी घ्यायची, MIDC पोर्टल तर कामच करत नव्हतं. त्यानंतर कळालं की पोलिसांकडनं परमिशन घ्यायची आणि कंपल्सरी बसनीच तुम्हाला लोकांना आणायचं आहे. हे सर्व अरेंजमेंट करेपर्यंत 5-6 तारीख उजळली. 5 तारखेला आम्ही इंडस्ट्री सुरू केली. 5 तारखेला सुरू केली. त्याच्यानंतर 3-4 दिवस तर तुमच्या मशीन, ज्या आयडल मशीन पडलेल्या आहेत त्यांचं सर्व्हिसिंग करणं, त्यांना परत
कार्यरत करणं, त्यांना वर्केबल कंडिशनमध्ये आणणं, हाऊसकीपिंग. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक ठिकाणी हाऊसकीपिंग हा फार मोठा प्रश्न होता. कारण कित्येक दिवस इंडस्ट्री बंद असल्यामुळे धूळ वगैरे तर सोडाच, पण प्राणी, साप हे सगळे जाऊन जिकडे तिकडे बसलेली होती. ही एवढी मोठी इंडस्ट्रीयल एरिया असून सुद्धा इथे आसपासच्या शेतातली वगैरे साप, बरेचशी उंदरं आणि हे सगळे इंडस्ट्रीमध्ये घुसलेली होती. आता या सर्व कामामध्ये तुम्हाला 3-4 दिवस तर इंडस्ट्री सुरू करायलाच लागली. त्यानंतरचा प्रश्न समोर आहे तो म्हणजे रेग्युलेशन. आता आपल्याला याच्यामध्ये मी सांगू इच्छितो की इथे रेग्युलेशन हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने काय दिले होते. 33% कॅपॅसिटीमध्येच आपण हा उद्योग सुरू करू शकता. आपल्याला सोशल डिस्टन्सिंग रेग्युलेशन जे आहेत हे पूर्णपणे कटिबद्धपणे पाळायचे आहेत. ट्रान्सपोर्टेशन म्हणजे जे काही आपण लोकांना लॉजिस्टिक देतो जाण्या येण्याचं, ते फक्त बसेसमध्ये इन्क्लुडिंग मॅनेजमेंट. हा नियम नंतर बदलला गेला. मॅनेजमेंटच्या लोकांना आणि काही मॅनेजर्सला, जनरल मॅनेजर्सला स्वतःची कार आणण्याची परमिशन पोलिसांनी दिली. पुन्हा नंतर कंटेनमेंट आणि रेड झोन एरियामधली लोक ही इंडस्ट्रीमध्ये जा ये करू शकत नाहीत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक सुद्धा पॉझिटिव्ह पेशंट तुमच्या इंडस्ट्रीमधला मिळाला तर पिनल कोड 188 नुसार आपल्याला पूर्णपणे इंडस्ट्री बंद करून ओनर, जो कोणी त्याला ऑक्युपायर म्हणतो आपण, याला लीगल पनिशमेंट कलम 188च्या अनुसार मिळणार. आता ही अशी केस झाली सुद्धा इथं. मागच्या आजच चाकणमध्ये म्हाळुंगे परिसरामध्ये 40 लोकांची कंपनी सील करण्यात आली. एक मुलगा होता त्या कंपनीमध्ये काम करणारा, ज्याची आई ही नर्स म्हणून काम करत होती आणि त्या नर्स असलेल्या आईला तो पॉझिटिव्ह कोरोना झाल्यामुळे हा पण पॉझिटिव्ह असेल या भीतीपोटी लोकांनी इमिडिएटली कंप्लेंट केली. त्या मालकावर त्याची शासकीय कारवाई झाली आणि 40 लोकांची ही कंपनी बंद करून त्या 40 लोकांना क्वारंटाईन केलं गेलं. आता ह्या 40 लोकांना क्वारंटाईन केलं आणि त्या ऑक्युपायरवर पेनल्टी जरी लागली आणि जो काही शासकीय कारवाई झाली, तर आपल्याला सांगू इच्छितो की हा पेशंटच पॉझिटिव्ह नव्हता, हा निगेटिव्ह निघाला. पण प्रोसिडिंग तर झाल्या आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की गव्हर्नमेंटच्या प्रोसिडिंग एकदा पुढे गेल्यानंतर भारतामध्ये त्या वापस आणायला, म्हणजे त्याच्यामधनं बाहेर पडायला, एकदा तुम्ही कड्यांमध्ये अडकत गेलात त्या कड्या सोडायला फार अवघड आहे. तर ही सगळी रिस्क घेऊन आपल्याला पुढे चालायचं आहे आणि इंडस्ट्री चालवायची आहे. 33% कॅपॅसिटी. 33% कॅपॅसिटीमध्ये आपण कसं चालवणार? म्हणजे आपण कोणाला म्हणायचं की तुम्ही घरी राहा आणि कोणाला म्हणायचं की तुम्ही या? आपण जर पाहिलं तर ह्याला म्हणतात की चॅलेंजेस. हे आपला 4था भाग होता की या उद्योग पुणे शहरामध्ये चालवण्यासाठी आता चॅलेंजेस काय आहेत. प्रॉफिटेबिलिटी. प्रत्येक उद्योग हा प्रॉफिटसाठी चालवला जातो. प्रॉफिटेबिलिटी कशी होणार जर आपण 33% इंडस्ट्री चालवायची आहे कॅपॅसिटीमध्ये. म्हणजे तुमच्या 10 मशीनमधल्या 3 मशीन चालवायच्या आहेत आणि 7 मशीन आपल्याला बंद ठेवायच्या आहेत. पण एक लक्षात ठेवा की आपल्याला ज्या युटिलिटी कॉस्ट आहेत, जसं की आपण ज्याला कॉम्प्रेसर आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, गॅस आहे, म्हणजे नॅचरल गॅस जो तुम्हाला मेल्टिंगसाठी आणि हीटिंगसाठी लागतो, त्यानंतर तुमच्या कॅन्टीन फॅसिलिटी आहेत, वॉटर आहे, हे तर प्रमाण सुरूच राहणार आहे. आणि आपण पाहिलं तर हाऊसकीपिंग आणि सिक्युरिटी हा 2 भाग जो आहे, सिक्युरिटी आणि हाऊसकीपिंग, हा मात्र 100% चालवावं लागेल. कारण लोक कमी असले तरी सुद्धा सिक्युरिटी तर तेवढीच राहणार आहे. तर या सगळ्या जर आपण कॉस्ट ॲडअप केल्या आणि 33% कॅपॅसिटीमध्ये इंडस्ट्री चालवली तर आपण प्रॉफिटमध्ये कधीच चालू शकणार नाहीत. प्रॉफिटेबिलिटी इज ॲट द स्टेक. प्रॉफिटेबिलिटी ही फार मोठ्या रिस्कमध्ये. मॅनपॉवर
मॅनपॉवर 33%. मी जसं आधीही बोललो की कोणाला बोलवायचं कोणाला नाही बोलवायचं, पण विशेष म्हणजे 33% लोक आली तरी सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये एकच कन्फ्युजन आणि एक फार मोठा संभ्रम हा आहे की आपल्यामधला कोणीतरी पॉझिटिव्ह असू शकतो. एखाद्याला शिंक जरी आली, एखाद्याला जरी खोकला आला तर इमिडिएटली त्याला क्वारंटाईन करा, अशी वर्करमधनं, स्टाफमधनं, सगळ्यांमधनं एक रिक्वेस्ट येते. तर ही आपल्याला रिस्क घेऊनच चालायचं आहे. आता इंटरस्टेट, आपल्या ह्या स्टेटमध्येच पुण्यामधनं कुणीतरी नगरला गेलेलं आहे, साताऱ्याला गेलेलं आहे. या लोकांना वापस आणणं म्हणजे ही फार मोठी पराकाष्ठा आहे. या लोकांना वापस कसं बसं तुम्ही कितीही प्रयत्न करून आणले तरी सुद्धा ह्यांचे नियम फार अवघड आहेत. हा माणूस जर दुसऱ्या जिल्ह्यामधनं पुणे जिल्ह्यामध्ये आला तर ह्याला त्या जिल्ह्यामधल्या हेल्थ डिपार्टमेंटमध्ये जाऊन, सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन सर्टिफिकेट घ्यायचे, हेल्थ सर्टिफिकेट घ्यायचं आहे आणि त्यानंतर पोलीस परवानगी घेऊन तुम्हाला पुण्यामध्ये यायचे. पण पुण्यामध्ये आल्यानंतर सुद्धा ज्या एरियामध्ये हा मनुष्य राहत असेल त्या एरियामधल्या सोसायटी नॉर्म्सप्रमाणे 15 दिवस तुम्हाला होम क्वारंटाईन व्हायचे. आणि इथे आल्यानंतर सुद्धा होम क्वारंटाईन होण्याच्या आधी काही सोसायटी तर तुम्हाला जे तुमचं हेल्थ सर्टिफिकेट तुमच्या रिस्पेक्टिव्ह जिल्ह्यामधलं आहे ते सुद्धा घेत नाहीयेत. तुम्ही परत इथे कुठेतरी जाऊन, इथे कुठल्या तरी सरकारी दवाखान्यात किंवा प्रायव्हेट दवाखान्यामध्ये जाऊन ते परत तुम्हाला पुणे जिल्ह्यातलं सर्टिफिकेट घ्यायचं आहे. आता ह्या अशा पण काही केसेस झाल्या. आमच्याकडे काल 2 लोक आली, जी लोक कोल्हापूर जिल्ह्यातनं आली होती. या कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांना रात्री 9 वाजता सोसायटीने घेतलंच नाही. ही लोक आमच्याकडे ऑफिसमध्ये येऊन झोपली आणि आज ते धडपड करतायत की हेल्थ सर्टिफिकेट कुठून तरी घ्यायचं. सो या सगळ्यामध्ये आपण तिसरा चॅलेंजेसचा मुद्दा हा आहे की कस्टमर डिमांड पण कमी झालेलं आहे. कस्टमर डिमांड जे आहे ते बऱ्यापैकी प्रमाणात रेग्युलर प्रोडक्शनमध्ये कमी झालेले, नवीन प्रोडक्ट येण्याचे चान्सेस तर फार कमी आहेत. सो त्याच्यानंतरचं पुढचं जो मुद्दा आहे तो न्यू बिझनेसेस, स्टार्टअप, ज्यांनी 2 वर्षापूर्वी बिझनेस सुरू केले होते, काही प्रोडक्ट डेव्हलप केली होती, जी आता रेग्युलर प्रोडक्शनमध्ये येणार होती. या लोकांना तर फार मोठी परेशानी, कारण हा काळ, कोरोना व्हायरसचा जो काळ आहे तो 2 महिन्याचा आहे का 6 महिन्याचा आहे का वर्षभराचा आहे हे कुणालाही माहीत नाही. त्यामुळे जी काही नवीन मंडळी उद्योगामध्ये आलेली आहेत ह्यांच्यासाठी तर फार मोठा हा चॅलेंजिंग टाइम आहे. सर्वात महत्त्वाचा विषय चॅलेंजेसमधला तो म्हणजे लिक्विडिटी. लिक्विडिटी ही कशी आणायची? कस्टमर तुमचे पैसे देणार नाहीत. जे काही तुम्ही ऑर्डर कंप्लीट केलेलं आहे त्यासुद्धा होल्डवर आहेत. प्रत्येकजण कारण देतोय, कारण कोविड-19 हा कोरोना व्हायरसचा टाईम आहे. प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या कंपनीला लिक्विड ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे कस्टमर तुमचे पेमेंट डिले करत आहेत. एम्प्लॉईजचे पेमेंट तर तुम्ही डिले करू शकत नाही, लोकांना तुम्हाला पेमेंट द्यावे लागतील. त्यामुळे ड्युरिंग द लॉकडाऊन असो तुम्हाला लोकांना 100%, 80%, 90% याच्यापेक्षा तर कमी तुम्ही पेमेंट नाही देऊ शकत. हे सर्व पेमेंट तुम्हाला द्यायचे. आपण मार्चच्या आधी काही लोकांना ॲडव्हान्स पेमेंट दिलेले असतात सप्लायरला, कारण कुठली तरी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट असते किंवा रॉ मटेरियल असतं किंवा तुम्हाला काहीतरी मशिनरी किंवा स्पेअर पार्ट, सर्व्हिसिंग या सर्व कामांसाठी आपण ॲडव्हान्स पेमेंट दिलेले असतं, जी की वापस मिळणार नाहीत आपल्याला. ते कामही होईल पण आपल्याला माहीत नाही की मेमध्ये होईल का जूनमध्ये होईल का पुढच्या जानेवारीमध्ये होईल. त्यामुळे ते ॲडव्हान्सेस जे आहेत ते आपला डेड झोन आहे. रॉ मटेरियल सप्लाय आपण इंडस्ट्री सुरू केली तरी सुद्धा आपल्याला रॉ मटेरियल मिळणार आहे की नाही ह्याची शाश्वती आज सुद्धा नाही आहे, मला सुद्धा नाही. माझ्याकडे 75 टन ॲल्युमिनियम आहे, पण त्याच्यानंतर काय करायचं आहे हे आता कालच्या सुद्धा माननीय पंतप्रधानांच्या भाषणामध्ये त्यांनी लॉकडाऊनचं काही सांगितलं नाही, कुठल्या एरियामध्ये शिथिल करतील, कुठल्या उद्योगांसाठी.
तर मला माहिती नाही की हिंदाल्को असेल किंवा नाल्को असेल किंवा तुमचे वेदांता ग्रुप असेल, हे ॲल्युमिनियमचे इनगॉट प्रोड्यूस करणार आहेत की नाही हे माहिती नाही. सो काही जे तुमचे सप्लायर आहेत ते रेड झोनमध्ये आहेत, PCMC एरियामध्ये आहेत, भोसरीमध्ये आहेत. भोसरी आणि PCMC एरियामध्ये तर उद्योग सुरूच नाही झाला. आणि या काळामध्ये भोसरी आणि PCMC एरियामधले लघु उद्योग जर सुरू झाले नाही तर फार मोठं संकट हे आर्थिक व्यवस्थेवर येईल. कारण लघु उद्योग जगला तर आर्थिक व्यवस्था आणि बरीचशी एम्प्लॉयमेंट जनरेट होते. आपल्याला माहितीच असेल की जी काही कस्टमची पोर्टल आहेत ही एप्रिलमध्ये सुरू केली, पण मार्च एप्रिलमध्ये बऱ्याचशा अडचणी होत्या. कस्टमची लोक येत नव्हती. तुमचं सी फ्रेट जे आलेलं आहे ते तिथे पडून राहिलेलं आहे. असा काही माल असतो जो तुम्हाला वेळेवर आला पाहिजे, केमिकल्स असतात किंवा रॉ मटेरियल असतं जे खराब होऊ शकतं 6-6 महिने पडून. अशी काही कंटेनर आहेत जे की पोर्टवर पडलेली आहेत. काही एअर फ्रेटनी आलेलं सामान आहे. एअर फ्रेटनी आलेल्या सामानासाठी एक पॉझिटिव्ह निघाला, त्यामुळे पूर्णपणे कस्टम क्लिअरन्स एअर फ्रेटचं बंद केलं. माझा एअर फ्रेटमध्ये एक कन्साइनमेंट आलेली आहे, एक पेंट आहे जो भारतामध्ये बनत नाही, त्यामुळे बाहेरून आलेला आहे. या पेंटला जवळपास 1.5 महिना झाला तो एका जागेवर आहे. आपल्याला माहिती आहे का, ह्या पेंटची जी लाईफ असते ती फार कमी असते. त्यामुळे पोलंड देशामधनं हा पेंट एअर फ्रेटनी मागवला गेला होता, कारण ह्याला लवकरात लवकर आपल्याला भारतामध्ये येऊन त्याचं प्रोसेस पुढे करायची होती. सो या सगळ्या एक्सपोर्ट इम्पोर्टच्या गोष्टी आहेत, या सुद्धा ठप्प पडलेल्या आहेत, डिले झालेले आहेत. त्याच्यामुळे त्याचे डिलेड चार्जेस जे आहेत ते फार आपल्याला सगळीकडेच सर्वांना तो एक मोठं आणखी नवीन आर्थिक बर्डन आहे. या सर्वांमध्ये कॅश कन्व्हर्जन सायकल जी आहे, म्हणजे आपण माल बनवतो, विकतो आणि त्यानंतर पैसा येतो, ही कॅश कन्व्हर्जन सायकल जी आहे ती फार लांब झालेली आहे. नॉर्मली कॅश कन्व्हर्जन सायकल जी 1-2 महिने ते 6 महिने मॅक्सिमम असते, कारण आजकाल बऱ्याचशा मल्टीनॅशनल कंपनी, जनरल इलेक्ट्रिक वगैरे 6-6 महिने पेमेंट देत नाहीत. तर ही कॅश कन्व्हर्जन सायकल 1 वर्षापर्यंत पण जाऊ शकते. ही सर्व चॅलेंजेस आज आपल्या समोर आहेत. याच्यामध्ये काही प्रश्न येत आहेत, जसं की ऑपॉर्च्युनिटी फॉर स्किल्ड अँड अनस्किल्ड लेबर पोस्ट कोविड-19. हाच मुद्दा आता माझा 5वा मुद्दा आहे. आपल्याकडनं आपल्या काही क्वेश्चन आणि प्रश्न जे आहेत ती मी उत्तर देऊ शकलो नाही, तर त्याबद्दल क्षमस्व. मी नंतर आपल्याला फेसबुक या मीडियावर किंवा पर्सनली मेसेज करून काही प्रश्नांची उत्तरं देईल. पण आता नामदेव मिसळांचा प्रश्न आहे की आपण स्किल्ड आणि अनस्किल्ड लेबरचा काय सिनारिओ असेल, ऑपॉर्च्युनिटी काय असतील. ऑपॉर्च्युनिटी किंवा टेक अवे या सेशनमधनं आपण कसं निगेटिव्ह साईड आपण पाहिलेली आहे, चॅलेंजेस पाहिलेले आहेत. हा फार मोठा महामारीचा प्रश्न आहे. या चॅलेंजेससाठी आता आपण सर्वांनी न्यू स्टार्टअप हा फार सांभाळून, जसं एक जणांनी प्रशांत केंद्रेंनी सांगितलं इथे ताक पण फुंकून प्यायचंय, तसं स्टार्टअप जे आहे ते फार सांभाळून आपण घ्यायचे आहेत. जॉब हॉपिंग करू नका. जॉबमध्ये जिथे आहात तिथे राहा आणि आपल्या आपल्या कंपनीमध्ये रुजू व्हा. मला माहिती आहे की आपल्या सर्वांच्या घरची मंडळी आपल्याला सोडणार नाही, पण आपण एक लक्षात घ्या की कंपनीला आपण सहकार्य केलं तरच कंपनी आपल्याला सहकार्य करणार आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या हेल्थची आणि आपल्या आरोग्याची काळजी घेऊन आपल्या आपल्या ठिकाणी रुजू होण्याचा हळूहळू प्रयत्न करावा. आता जी आपली नवीन मंडळी आहेत, जी आता जस्ट ग्रॅज्युएट झाली आहेत आणि काही वर्षभरात ग्रॅज्युएट होणार आहेत, या लोकांसाठी तर फार मोठी एक चॅलेंज आहे. पण ह्याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी पण आहे, ती मी पुढे सांगतच आहे पुढच्या शेवटच्या आता 5 मिनिटांमध्ये. पॉझिटिव्ह साईड सांगण्याच्या आधी मी एवढं सांगू इच्छितो, किंवा ती पण पॉझिटिव्हच साईड आहे. या कोविड-19 महामारीमुळे जगाचा पूर्णपणे नकाशा बदलणार आहे. म्हणजे जी लोक पुण्यामध्ये होती ती कुठेतरी बीडमध्ये दिसणार आहेत. जी लोक
मुंबईमध्ये होती ती कुठेतरी चंबालामध्ये दिसणार आहेत. जी लोक कुठेतरी अमेरिकेत होती ती मे बी भारतात दिसतील. काही लोक इथली तिथे जातील. पण हे जे काही स्थलांतर आणि उद्योगांचं स्थलांतर हे फार मोठ्या प्रमाणात होणार आहे. आपल्याला माहिती आहे की यासाठी बऱ्याचशा आपण फेसबुक मीडिया असेल, व्हॉट्सॲप असेल, काही न्यूज योग्य असतात, काही अयोग्य असतात, काही चुकीचे असतात, काही खऱ्या असतात, काही रूमर असतात. पण आपण पाहिलंच असेल की जपान आणि USA या 2 देशांनी चायनाचा बराचसा उद्योग हा रिलोकेट करण्याचा एक मनसुबा केलेला आहे. आता हा रिलोकेशन किंवा जे काही स्थलांतर आहे उद्योगाचं, याच्यामुळे भारताला चांगला फायदा होईल. कारण भारताकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन हा खूप सकारात्मक आहे. आपल्याकडे चायनासारखं कॉपी हे केलं जात नाही. त्यामुळे भारतामध्ये पण महाराष्ट्रात जे काही आता सध्या घडामोडी चाललेल्या आहेत, स्थलांतर चाललेलं आहे लोकांचं, जी काही स्किल्ड लोक आहेत, नॉर्थची असो कुठली असो, मी सहसा प्रदेशावर आणि कुठल्याही देशावर बोलत नाही, सर्वांनाच समान वागणूक दिली पाहिजे. बाहेरची जी लोक निघून चाललेली आहेत ती पण चुकीची आहेत, आणि जी लोक वापस चाललेली आहेत त्यासाठी UP आणि झारखंड या राज्यांमध्ये बरेचसे पॅकेज त्यांनी दिलेले आहेत. चायनामधल्या रिलोकेट होणाऱ्या इंडस्ट्री आहेत, ह्या बऱ्याचशा प्रमाणात तिथे अट्रॅक्ट केल्या जात आहेत. लेबर नॉर्म्स रिलॅक्स केले जात आहेत, शिथिल केले जात आहेत. त्यानंतर इनिशियल इन्व्हेस्टमेंटमध्ये बरेचसे इन्सेंटिव्ह पॅकेजेस दिले जात आहेत, जमिनी फुकट दिल्या जातील, आणि ही जी वर्कर तुमची इथून जाणार आहेत ती तिकडे वापरली जातील. तर आपण याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये थोडंसं ॲग्रेसिव्ह होणं गरजेचं आहे, आणि आपण कसं अट्रॅक्ट करू शकू आणखी बिझनेस, याच्यावर काम केलं पाहिजे. आता आपण पाहिलं तर जगामध्ये पोस्ट कोरोना फक्त 2च इकॉनॉमी पॉझिटिव्ह दाखवल्या जातात, त्या म्हणजे भारत आणि चायना. भारताची इकॉनॉमी 2021 ची 7.4 दाखवली जाते, म्हणजे GDP पर्सेंटेज जे आहे. पण 2020 मध्ये 1.9 आहे, म्हणजे आपण पॉझिटिव्ह आहेत आणखी सुद्धा. पण चायना 1.2 आहे. तर चायनापेक्षा आपण जवळपास दुप्पट GDP ग्रोथमध्ये या महामारीच्या काळात पण असणार आहेत आणि पॉझिटिव्हमध्ये असणार आहेत. बाकी सर्व देश आपल्यासाठी, मी वाचतो की जर्मनी हा -7% जाईल. म्हणजे जर्मनी 100 रुपयाचा उलाढाल करत असेल तर या वर्षामध्ये हे 93 रुपयाचंच करणार आहे. USA हा -5.9 मध्ये जाईल. तर या सगळ्यामध्ये भारत आणि चायना ही पॉझिटिव्ह इकॉनॉमी, त्यातल्या त्यात भारत ही दुपटीने पुढे जाणारी इकॉनॉमी या महामारीमध्ये पण राहणार आहे. त्यामुळे हा एक पॉझिटिव्ह साईड बघण्याचा त्याचा एक भाग आहे. आपण काल ऐकलंच असेल की जो काही GDPच्या 10% पॅकेज इन्सेंटिव्ह माननीय पंतप्रधानांनी 20 लाख करोड या रुपयांनी दिलेलं आहे. आता ते कसं डिस्ट्रीब्यूट होतं, कुठल्या MSME जातं, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये किती जातं, हेल्थ सेक्टरमध्ये किती जातं, हे आपल्याला वी हॅव टू वेट अँड वॉच. पण 5 ट्रिलियन इकॉनॉमी या दिशेने वाटचाल करण्याचा पोस्ट कोरोना हा फार मोठा चान्स भारताकडे आहे. आता तो आपण कशा पद्धतीने त्याचा उपभोग घेतो, कशा पद्धतीने आपण आपलं गव्हर्नमेंट त्याचा पूर्णपणे फायदा घेईल, हे आपल्याला बघायला पाहिजे. जसं काही जणांनी प्रश्न विचारला की पोस्ट कोरोना ह्या स्किल्ड आणि अनस्किल्ड यावरच अवलंबून आहे. पोस्ट कोरोना जे आहे ते फार मोठा व्हॅक्यूम क्रिएट होतोय आज महाराष्ट्रामध्ये. जी बाहेरची मंडळी आहेत ती निघून गेलेली आहेत, त्यामुळे महाराष्ट्रीयन लोकांसाठी, आपल्या भागातल्या मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल किंवा कोकण भागातल्या लोकांना ही फार मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. त्यांनी त्यांचं स्किल जे आहे थोडंसं वाढवणं गरजेचं आहे. थोडंसं एखादा 2 वर्षाचा कोर्स करणं गरजेचं आहे. पण पुढचा येणारा काळ जो आहे हा खूप सारा पॉझिटिव्ह आहे. आपण जॉब मार्केट बघितलं तर परत एकदा चांगल्या पद्धतीने रिओपन होण्याचे चान्सेस चांगले आहेत. त्यामुळे
काही मंडळींनी असे जसं एक दिवस समाजासाठी फाउंडेशन असेल, अशा काही मंडळींनी एक काही फोरम तयार करायला पाहिजेत आणि ज्याच्यामध्ये इंडस्ट्रीयल लोकांशी एक टायअप करायला पाहिजे. आपल्या अविकसित भागातल्या लोकांना पुण्यामध्ये इंडस्ट्रीयल एरियामध्ये, इंडस्ट्रीयल बेल्टमध्ये आणून त्यांना रोजगार कसा उपलब्ध करून दिला जाऊ शकतो, यावर काम करू शकतो आपण. कारण बरीचशी लोक काम करण्याची तयारी आहे. आपण बऱ्याचशा वेळा म्हणतो की मराठी लोक काम करत नाहीत, पण मराठी लोक खरोखरच काम करत नाहीत का? का त्यांना कळतच नाही की कुठे मला उद्योग आणि कुठे मला रोजगार उपलब्ध होणार आहे? तर यावर पण आपण सर्वांनी काम केलं पाहिजे, सोशल फ्रंटवर काम केलं पाहिजे. आणि ज्या लोकांना ज्या ऑपॉर्च्युनिटी आहेत, स्किल्ड अनस्किल्ड लोकांना ज्या ऑपॉर्च्युनिटी दिसत नाहीत, त्या ऑपॉर्च्युनिटी आपण जवळ आणून दाखवल्या पाहिजेत आपल्यासारख्या मीडियममधून. पोस्ट करोना बरेचसे नवीन बिझनेस फार चांगल्या रूपाने पुढे येतील. जसं की आपले जे स्मॉल स्केल बिझनेसेस असतील, सब कॉन्ट्रॅक्टिंग असेल, कारण बरेचसे नवीन उद्योग जे आहेत ते त्यांच्याकडच्या कमी कॅपॅसिटीच्या युटिलायझेशनमुळे सब कॉन्ट्रॅक्टिंग करतील. तर सब कॉन्ट्रॅक्टिंगमध्ये स्मॉल बिझनेसेसला चांगला फायदा आहे. त्यानंतर लॉजिस्टिक, ट्रान्सपोर्टेशन याच्यामध्ये एक नवीन संधी मिळू शकते. कारण बरेचशा जुन्या कंपन्या काही बँकरप्ट होतील आणि बरीचशी लोक आता उद्योग छोट्या प्रमाणात सुरुवात होईल त्यावेळी कमी प्रमाणामध्ये छोट्या छोट्या उद्योजकांना पण छोट्या कंपन्यांना चान्स देऊ शकतात. आत्ताच्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा काही स्टार्टअप काम करू शकतात, ज्यांच्याकडे नॉलेज आहे, ज्यांच्याकडे त्याचा ज्ञानाचा चांगला भाग आहे. हेल्थ स्टार्टअप चांगले चालू शकतात. त्यानंतर जी काही ट्रान्सपोर्टेशनचं सुद्धा तुम्ही IoT, इंटरनेट ऑफ टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, काही लोक बरेचसे गॅजेटमध्ये काम करतात, काही ॲप डेव्हलप करतात. तर ही आता सध्या एवढी मंडळी सगळी अडकून पडलेली आहे, त्यांना ते दळणवळणाचे साधनं नाहीत. तर अशामध्ये सुद्धा काही जर सॉफ्टवेअरमध्ये वगैरे लोक असतील आपल्या प्लॅटफॉर्मवर, तर त्यांनी काही ॲप डेव्हलप करू शकतात. पूर्वी आपल्याला ऐकलं असेल की मोठ्या शहरांमध्ये खेळण्यासाठी एकमेकांना प्लेमेट मिळत नव्हता. म्हणजे मला जर टेनिस खेळायचं असेल तर मला माहीत नाही की टेनिस कुणाबरोबर खेळायचं, तर ही अशी ॲप काढली होती. तर अशा ठिकाणी आपण बरंचसं काही ॲप डेव्हलपमेंट वगैरे या काळामध्ये सुद्धा करू शकता. हा आता जवळपास माझा शेवटचा भाग संपलेला आहे. काही क्वेश्चन आहेत तर ते क्वेश्चन मी घेईल आणि त्यानंतर शेवटचा आपल्याला एक काही कुणाला जर फार मोठा मुद्दा असेल किंवा जर कव्हर झाला नसेल तो त्यांनी सांगावा. अनिल दहिफळेंनी लिहिलंय की चीनमधील बंद होऊन भारत या देशात सर्वाधिक कंपन्या येणार आहेत, हे खरं आहे का? ह्याच्याबद्दल मी बोललोच की खरं आहे का खोटं आहे आता हे येणारा काळ सांगू शकेल. पण सध्या तरी पॉझिटिव्ह वाईब्स दिसतात. एक आपल्याला दिसतंय की पॉझिटिव्हिटी दिसते की चायनामधनं येतील. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनिल भाऊ, आपला मुद्दा जो आहे तो कन्झम्पशन किती आहे. आज जपानमधली लोक, जापनीज कंपनी इन चायना, ही लोक येऊ इच्छितात, पण त्यांचा प्रश्न आहे की माझा 100 प्रोडक्ट बनवत असेल त्यामधली 70 तर मी चायनातच विकतोय ना, 30 बाहेर विकतोय. ह्या 30 साठी मी बाहेर पडू का? त्यामुळे माझा 70चा बिझनेस जाईल. त्यामुळे त्यांना काय करावं लागेल की पार्शियली रिलोकेट व्हावं लागेल. पूर्णपणे रिलोकेट होणं हे कुणाला शक्य नाही, कारण चायनाचं कन्झम्पशन किती आहे. आज GDP मध्ये भारत सुद्धा कमी नाहीये. भारत हा 5व्या-6व्या क्रमांकावर आहे, पण चायना 2 क्रमांकावर आहे. म्हणजे बलाढ्य देश जपान आणि जर्मनीला मागे टाकत चायना हा 2 नंबरवरचं 12 ट्रिलियन इकॉनॉमी आहे. USA ही 22 ट्रिलियन इकॉनॉमी आहे. तर ह्या सर्वांमुळे चायनाचं कन्झम्पशन जोरात आहे. भारताचं कन्झम्पशन वाढेल. आता बघूया हे माननीय पंतप्रधानांच्या पॅकेजमध्ये किती आपल्याला फायदा होतो आणि 20 लाख करोड जेव्हा मार्केटमध्ये येतील त्याच्यामुळे आपलं कन्झम्पशन किती वाढतं, यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. सो आता नाही सजेशन ओके. आणि काही क्वेश्चन वर गेलेली आहेत, आता मला खाली घेता येतात का बघतो मी. सम कंट्रीज आर ट्राईंग टू क्विट चायना, हाऊ इंडिया विल बी बेनिफिटेड, बोललो मी याच्याबद्दल. हाऊ टू हँडल इकॉनॉमिक कंडिशन इन करंट सिच्युएशन, हा पण एक चांगला प्रश्न आहे. मी हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये एक एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम केला. हार्वर्ड बिझनेस स्कूल मध्ये
प्रोग्राम केलेली मंडळी सुद्धा याबद्दल बोलतायत की माझं जर 100 रुपयाचं बजेट असेल तर हे बजेट मी आता कसं सांभाळायचं, कारण मला माहित नाही की 100 रुपये मला कधीपर्यंत मिळणार आहेत. हा फार मोठा प्रश्न आहे. याच्याबद्दल रामगीतेंनी लिहिलंय, आमचे बंधू आहेत. तर त्यांच्या ह्या ज्या गोष्टी आहेत तर आपण प्रत्येकानेच आपलं स्वतःचं आर्थिक नियोजन करावं लागेल. हे आर्थिक नियोजन ही फार मोठी समस्या आहे, कारण पुढच्या महिन्याचं माझं आर्थिक इन्कम काय आहे हे आपल्याला माहिती नाही आहे. त्यामुळे जेवढं सेव्हिंग होईल या काळामध्ये सेव्हिंग करणं गरजेचं आहे. हेच कारण असेल की काही अनावश्यक गोष्टी महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा कुठल्याही गव्हर्नमेंटने टाळण्याचा प्रयत्न केला होता. सो जेवढा पैसा सेव्हिंग करता येईल तेवढा आपण करायला पाहिजे या काळामध्ये. इंडियन शेअर मार्केट ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या एकमेकांवर अवलंबून असतात. आता ह्या करोनाच महामारी ही 6 महिन्यापर्यंत चालेल का 1 वर्षापर्यंत चालेल. काही स्टॅटिस्टिक असंही सांगतात की एकमेकांच्या देशामधनं जाण्याचं दळणवळण आणि जाण्याचं प्रमाण जे आहे ते जून 2021 मध्ये सुरुवात होईल. असं जर झालं तर आपण शेअर मार्केट हे पुढच्या 1 वर्षासाठी विसरून जावं. आणि जर शेअर मार्केट लो असेल अशा वेळी इन्व्हेस्टमेंट जर आपल्याकडे शिल्लक पैसा असेल तर करायला हरकत नाही, कारण मार्केट उसळणार आहेच. मार्केट ही 2 वर्षानंतर उसळेल. त्यामुळे हा जो काळ आहे हा चांगला आहे. हा काळ इन्व्हेस्टमेंटसाठी जर आपल्याकडे शिल्लक पैसा असेल तर चांगला नक्कीच आहे. माझ्या मते बऱ्यापैकी क्वेश्चन घेतलेले आहेत. आता स्टार्टअप बिझनेस कोणता आता मी जसं सांगितलं की हेल्थ रिलेटेड असेल किंवा ॲप रिलेटेड जर कोणी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये असेल तर अशा बिझनेसमध्ये सध्या ड्युरिंग करोना चांगला आहे. नाहीतर आपण थोडासा वेट अँड वॉच करावा. करोना व्हायरसचा जो काही प्रादुर्भाव आहे तो किती दिवस राहतो याच्यावर आपण आपला थोडासा वेट अँड वॉच आणि थोडासा संयम ठेवावा. सो धन्यवाद. लास्टचा क्वेश्चन घेतो. इफेक्ट ऑन सेल्स अँड मार्केटिंग पीपल आफ्टर द लॉकडाऊन करोना. येस, सेल्स अँड मार्केटिंग जे आहे ते तर आत्तासुद्धा चालू राहील. माझ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा माझं सेल्स अँड मार्केटिंग डिपार्टमेंट एकच डिपार्टमेंट होतं जे वर्क फ्रॉम होम करत होतं. कारण RFQ जे काही रिक्वेस्ट फॉर कोटेशन आहेत त्या कस्टमरकडनं येतच असतात. दे डोंट सी की आता लॉकडाऊन आहे का काय आहे. उलट लॉकडाऊनच्या काळामध्ये परचेसमध्ये बसलेली तुमच्या कस्टमरच्या साईडची जी लोक आहेत ही लोक तुम्हाला त्यांचा जो टाईम आहे तो पण युटिलाइज करण्यासाठी तुम्हाला RFQ पाठवत असतात. निगोशिएशन होतात या काळामध्ये. त्यानंतर तुमचं जे काही नवीन डेव्हलपमेंट केलेले आहेत ते पण सेल्सचाच भाग असतो, कारण तो एक टेक्निकल साईड पण पाहत असतो. तर या सेल्स ॲक्टिव्हिटी ह्या चांगल्या सध्या पण आहेत आणि पुढच्या काही काळामध्ये सुद्धा चांगल्याच राहतील. सेल्स अँड मार्केटिंगच्या लोकांनी काळजी करण्याची गरज नाही आहे. इनफॅक्ट कुणीच काळजी करण्याची गरज नाही. फक्त काळ जो आहे तो एकाने प्रश्न जसा विचारला होता आर्थिक नियोजन, आपलं आर्थिक नियोजन करा, थोडंसं पैशाचं सेव्हिंग करा आणि आपल्याला जे काही म्हणजे माझ्याकडे माहिती आहे किंवा माझ्याकडे जे नॉलेज आहे मी दिलं आपल्या सर्वांच्या कुठेतरी छोटंसं कामाला आलं तरी सुद्धा या सेशनचं सार्थक झालं असं मी समजतो. आपण सर्वांनी एक दिवस समाजासाठी या प्लॅटफॉर्मवर या लाईव्ह सेशनचं एकदम पेशंटली आपण ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. आणि या करोना महामारीमधनं आपण सर्वजण व्यवस्थितरित्या आणि सुखरूप आरोग्यमय बाहेर पडू हीच सदिच्छा. नमस्ते.